अदानी म्हणत ओके. फक्त आमचा वीज पुरवठा खंडित करू नका प्लीज. थँक्यू. गॉगल्स आणि कॅप घालून गोलंदाजी करायची नाहीये, अन्यथा तुम्हाला दंड बसेल. ही देखील नो बॉल असेल. त्या ठिकाणी सूचना आम्ही अगोदरच तुम्हाला कळवत आहोत की गॉगल्स आणि कॅप परिधान करून गोलंदाजी करायची नाहीये. टू बी व्हेरी फेअर, एक चांगलं परंपरागत क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. नियमांच्या अधीन राहून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असेल. ही तर प्रमुख सूचना प्रत्येक आयोजकांच्या वतीने दिली जाते आणि सर्व नियम तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. तर लेट्स प्ले द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. 11:48 झालेत. दादा या. मनोज दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. उमेळमान या गावासाठी मास्टर क्रिकेट खेळतात आणि आता पाहूया आज देखील कदाचित ते खेळताना पाहायला मिळतील. 40+ आहेत ते. संदीप मिळेल. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ्ट केलं, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. इझी कॅच असेल का? ओ या ठिकाणी थोडीशी उंच होती, आवाकाच्या बाहेर होती. प्रयत्न तर कौतुकास्पद राहिलेत, पण हातांच्या उंजळीमध्ये बॉल सामावून ठेवता आला नाहीये. आणि आता प्रमोद म्हात्रे यांना असं एक जीवनदान मिळते. नवीन बॉल जुन्या बॉलवर क्रिकेट खेळताना थोडीशी मजा फलंदाजांना मिळते, पण नवीन बॉलवर खेळताना थोडंसं नियंत्रण थोडं ठेवावं लागतं. प्रमोद यांनी ते नियंत्रण ठेवलं नाही. एक कॅच सुटलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न फलंदाज राजन पाटील यांचा राहिला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. कंट्रोल चांगला श्रीकांत यांचा या नवीन बॉलवर. 2 बॉल डिलिव्हर झालेत आणि आतापर्यंत धावफलकावर मानस एंटरप्राइजेस भिवंडीची फक्त 1 धाव. ऑन साइडला यावेळेस मात्र ताकदीचा खूप चांगला वापर करून बॉलला हवाई सफर घडवली आणि आजच्या दिवसातला पहिला षटकार आलेला आहे. मेरी जान सब कुछ जानते. 10x बॉल आहे आणि 10x बॉल नवीन जरी असला तरी तो ट्रॅव्हल होतो हे फलंदाजांना ठाऊक आहे आणि त्याचमुळे कदाचित नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार मानस एंटरप्राइजेस भिवंडीने घेतला. आणि राजनने तो निर्णय का घेतला त्याचा साक्षात्कार मैदानाच्या आतमध्ये घडवला. गुडलेनचा बॉल होता, पिकअप शॉट खेळलाय आणि जास्त एलिव्हेशन नव्हतं, पण बाउंड्री क्लिअर करण्यासाठी प्रॉपर फोर्स लावला गेला होता आणि म्हणूनच त्या 6 धावा मिळाल्या आणि धावसंख्या पोहोचते आता 7 या आकड्यावर. 3 बॉल डिलिव्हर झाले श्रीकांतचे. प्रतिउत्तर असेल का श्रीकांतकडे? चांगला बॉल फुलरलिनचा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉलवर पोहोचेल. 1 धाव मिळेल. फील्ड होते. मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. आणि या ठिकाणी एक इझी अटेम्प्ट होता, पण थोडासा कठीण करून बसले. या मिळतात 2 धावा. मानस एंटरप्राइजेसला धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं केला जातोय. आमचे धाव नोंदक मिस्टर तुषार पाटील मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट झाले. स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार, सिक्सर. 15 धावा धावफलकावर. म्हणजे सुरुवात जर अशी असेल आशिषजी तर मात्र आजच्या दिवसामध्ये फलंदाजाचा दबदबा असेल. येस, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तर आपण तो स्वीकारायचा आहे. 5 बॉल डिलिव्हर झाले. त्या 5 बॉलमध्ये 2 षटकार आपण पाहिले. 1 डबल, 1 डॉट, 1 सिंगल. पण डब्ल्यू कुठे आहे? डब्ल्यूचा शोध अजूनपर्यंत घेतला जात नाहीये फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाकडून. पण धावसंख्या वेग पकडते, पोचते 15 या आकड्यावर. त्यातलं क्रेडिट तर राजन पाटील यांनाच जाते, ज्यांच्या वतीने 14 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालंय. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला नाहीये. आवाकाच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि हा जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. या षटकाचा समारोप दमदार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 19. 19 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. बॉलवर पण खूप काही डिफेंड आहे आशिषजी. 10x आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे बॉल्स आहेत. पण जर MRI चा विचार केला, जो तुमच्या काळामध्ये जे या मास्टर क्रिकेटपटू ज्या तरुणपणामध्ये खेळायचे, तो बॉल जर या फॉर्मॅटसाठी निवडला गेला असता तरी देखील त्यांचा तोच अनुभव, तोच क्लास पाहायला मिळू शकला असता. पण हे मास्टर क्रिकेटर देखील आता
आधुनिक काळानुरूप स्वतःमध्ये बदल करतायत आणि आता ऍडजस्टमेंट पाहायला मिळते. बघा जास्त फोर्स नाहीये, टायमिंगचा खूप चांगला वापर तर राजन यांनी केला. म्हणजे 2 स्ट्रोक आपण पाहिले, एक तर सरळ बॅटने 100% बॅटचा फेस ओपन करताना अगदी स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर करताना समालोचन कक्षाला अभिवादन देणारा तो षटकार, आणि त्यानंतर एक स्ट्रोक आपण पाहिला तर क्रॉस बॅट एंड जो मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करताना आपण पाहिला. तर दोन्ही फटक्यांची निवड खूप चांगल्या दर्जाची राहिली. श्रीकांत आपटेकर यांनी सुरुवात चांगली केली या षटकाची. कॅच ड्रॉप झाला, तो कॅच जर कॅरी झाला असता दडपण वाढू शकलं असतं, पण तो कॅच ड्रॉप झाला. त्यानंतर ते ॲडव्हान्टेज फलंदाजांना मिळालं आणि निर्भीड अशी फलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली मानस एंटरप्राइजेस भिवंडी या संघाची. आता गोलंदाज कुठला निवडला जाईल हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल, कारण पर्याय तुमच्याकडे वेगवेगळे असतात, पण योग्य तो पर्याय तुम्हाला योग्य त्यावेळी वापरावा लागतो, तरच तो पर्याय तुम्हाला सफलता मिळवून देत असतो. आणि आता पाहूया कुठला पर्याय वापरला जातोय गोलंदाजीचा. पहिल्या षटकावर तर श्रीकांत आपटेकर हा पर्याय वापरला, पण त्या पर्यायाने तितकासा चांगला मोमेंटम दिला नाहीये टीम फ्रेंड्स 11 विरारोडला. सन्माननीय चिराग दवे यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. चिरागजी थोडे दुखापतग्रस्त आहेत, पण तरी देखील क्रिकेट खेळ पाहण्याचा मोह त्यांना झाला आहे आणि त्यांचा आम्ही खेलना है लेकिन खेल नहीं सकते, कुछ न कुछ होता है. चला नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय. बाबू नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. 40 वर्षावरील गोलंदाज पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर. कॉर्नर ऑफ द क्रीज, चांगली पिचिंग आणि तितकाच चांगला फुटवर्क आपल्याला गोलंदाजीचा पाहायला मिळतोय बाबूचा. यष्टीरक्षक बीट होतात, बाईची एक धाव मिळेल. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अशोक राऊत सर, एका बाजूला महेंद्र पाटील सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अंपायर देखील तितक्याच अनुभवाचे राहिलेले आहेत. जर आपण या परिसराचा विचार केला तर जास्तीत जास्त बिझी असे पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ही एकदा मिळते बाईची जी आता धावपकडे दौडवलेली धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. पुन्हा एकदा राजन पाटील ऑन स्ट्राईक. आक्रमक रवैया राजन पाटील यांचा पाहायला मिळतोय, पण लेफ्ट आर्म बॉलर कॉर्नर ऑफ द क्रीज, पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय आणि त्या बॉलला मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस पूर्ण क्लोज होतो, मार्जिन खूप कमी असते बॉल आणि बॅटचं कनेक्शनचं, आणि तेच पाहायला मिळालं. बॉलचा वेग तितकासा ओळखता आला नाही या फलंदाज राजन पाटील यांना. जातोय डॉट बॉल. दोन्ही बॉल चांगल्या दर्जाचेच हाताळलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये बाबू यांनी. कुठलीही गोष्ट ही लिमिटेड असायला हवी, जर ती अनलिमिटेड झाली तर त्याचे साईड इफेक्ट पाहायला मिळतात. या ठिकाणी नो बॉल आहे का पाहायचं आहे आपण. पिचिंग आपण चेक करणार आहोत. तुमचा सॉफ्ट कॉर्नर द्यायचा आहे सर. सर तुमचा सॉफ्ट कॉर्नर द्या. नो बॉल. ओके, आता आपण वॉररूममध्ये चेक करणार आहोत की पिचिंग ऑन लाईन आहे, आउटसाईड लाईन आहे की इन द लाईन आहे. पंच देखील नियमांच्या बाबतीत शहानिशा करतायत. जर तुमच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे तर त्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. बघा या अगोदर जेव्हा तुमचा काळ होता अशी जी मोबाईल नव्हते, टेलिफोनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे की बाबा सकाळी 8 वाजता तुम्हाला वेशीवर यायचं आहे गावाच्या, आपली एक कमांडर जीप असेल किंवा आपल्याला या एसटीने जायचं आहे. आता तर काय तुमच्याकडे व्हॉट्सअप असून सुद्धा तुम्ही वेळेवर येत नाही. त्या गोष्टी थोड्याशा गरजेच्या आहेत. या अंपायर नो नाही आहे, हा व्हाईट बॉल असेल तरी व्हाईट बॉलची एक धाव ॲड होईल आणि धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉल डिलिव्हर झालेले आहेत ते या दुसऱ्या षटकातले. स्ट्राईकवर बॅटर आहेत राजन, इन फॉर्म बॅटर राजन असा आपण उल्लेख करू शकतोय. या मैदानामध्ये सकाळपासूनच त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे. चांगली पिचिंग. प्रत्येक वेळी स्टंप टू स्टंप अटॅक करणं गरजेचं नसते. जर तुम्ही लेफ्ट आर्मर आहात, तुम्ही समोर राईट हँडर बॅटरला फेस करतायत, त्याला तुम्ही तुमच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवू शकता आणि ते रोटेशन बॉल पीच झाल्यानंतर पाहायला मिळते. तो बाउन्स कॉन्क्रीट खेळपट्टीवर जो मिळायला हवा बाबूला तो मिळतोय आणि संभ्रमात येतोय फलंदाज राजन पाटील. डॉट बॉल. अराउंड विकेट. बाबू तयार. यावेळेस आवाक्यात होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण त्याचा रीच पडतोय कमी आणि मिळते ही 2 धावांची हमी. 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. या मैदानावर काही घोषांकी क्षेत्र आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला क्षेत्र निवडून खेळावं लागेल. कधी कधी तुम्हाला स्ट्रोक बनवावे लागतील जास्तीत जास्त धावा हव्या असतील तर.
पूर्णपणे वरचष्मा राजन पाटीलचा या डावावर राहिलेला आहे. बाबूचा प्रतिकार देखील तितकाच कौतुकास्पद. आडव्या बाटीने पूल करण्याचा प्रयत्न राजन पाटील यांचा. बॅटची एज होती आणि त्याचमुळे ते डोक्यावर हात गेले बाबूचे, कारण राजनला बाद करण्याची सुवर्ण संधी मिळाली होती पण यष्टीरक्षक खूप जवळ तुम्हाला पाहायला मिळतात. श्रीकांत आपटीकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे प्रयत्न करताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असणार आहे या षटकातला. इकॉनॉमिकल राहिलंय आतापर्यंत षटक बाबू यांचं. धावसंख्या बिनबाद 24. मानस एंटरप्राइजेस भिवंडी. ड्राईव्ह खोलवर टप्प्याचा बॉल खणून काढला अक्षरशः. बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोलवर पोहोचेल. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. राजन पाटील यांची घाई. चुकीचा कॉल आहे. ऑन दी स्टंप राजनला परतावं लागते आणि हा पहिला धक्का बसतोय. मानस एंटरप्राइजेस भिवंडी. राजन बॅक टू पॅव्हिलियन. सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर 40+ संघटनेचे संस्थापक सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब यांच्या उपस्थितीत आपण उद्घाटन सोहळा पाहिला. थोड्याच वेळात ते पुन्हा एकदा ते जॉईन होतील. राजन पाटील हे धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत आणि म्हणतात क्रिकेटमध्ये वेगवेगळे हातखंडे तुम्हाला वापरावे लागतात फलंदाजाला बाद करण्याचे. ही विकेट तर बाबूच्या खात्यात जात नाहीये पण मात्र सांघिक सफलता मिळते फ्रेंड्स 11 मिराळू या संघाला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 25 झाले. 25 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सचिन येतात बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 24 झाले. सॉरी माफ करा 25 झाले. 25 रन्स. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 म्हणजे 5 धावा फक्त खर्च केलेले आहेत गोलंदाज बाबूने. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त बॅटिंग पार्टनरशिपला महत्व नसते तर बॉलिंग पार्टनरशिप देखील तितकीच चांगली व्हायला पाहिजे. पहिले षटक जरी महागडे ठरला त्याला बॅकअप देण्यासाठी बाबू पुढे आला आणि बाबूने पुन्हा एकदा ते पुनरागमन केलं. शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्मर एक वेगळीच जादुई गोलंदाजी नेहमी करत असतात. आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे आणि ती एक भीती राईट हँडेड बॅटरच्या मनामध्ये असते की लेफ्ट आर्मर बॉलर थोडासा अद्वितीय असेल, त्याच्याकडे वेगळेपण असेल. पण आता ते पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीचा हा बॉल ऑन साईडला हलक्या त्याने ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक पोहोचतोय काऊ कॉर्नर मधून पुढे. बॉलिंगला थ्रो. बघा हे 40+ विकेट आहे. काय अप टू डेट थ्रो येत आहेत. अप टू डेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. वाईडची बघा संख्या कमी आहे. नो बॉल तर अजूनपर्यंत आलेला नाहीये. तर एकंदरीत हे शिकण्यासारखं आहे की ती कन्सिस्टन्सी आणि यांचा सराव देखील तितकासा नसेल कदाचित, कारण नोकरी व्यवसाय करतायत, परिवाराला वेळ द्यायचा असतो. इतक्या सर्व व्यापामध्ये सरावाची संधी नसते. पण तरी देखील एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत दोन्ही संघांकडून पाहायला मिळालंय. बॉलिंग मार्कवर सचिन तयार. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. 2 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. धावसंख्या 26. सचिन तयार बॉलिंग मार्कवर. आखोटप्याचा बॉल पुल करायचा होतं. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदळतोय. लँड होतोय स्क्वेअर लेगला. स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. फोर्स नव्हता हा स्ट्रोक खेळताना आणि बॉलची अतिरिक्त उसळी तितकीशी ओळखता आली नाही या फलंदाजाला आणि म्हणूनच हा एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या 2 गोलंदाजांची बाबू आणि सचिनची यांची पाहायला मिळते. अशी जी म्हणतात ना की साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुमचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचे असायला हवे. जिंकण्याच्या उद्देशाने प्रयत्न दिसायला हवे. ते प्रयत्न या 2 षटकामध्ये आता पाहायला मिळतात. फ्रेंड्स 11च्या पहिल्या षटकामध्ये मानस एंटरप्राइजेस संघाची कामगिरी खूप चांगली. क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह बट रिझल्ट फक्त 2 धावांचा असेल. या ठिकाणी तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट कितीही अद्वितीय स्ट्रोक खेळा तुम्हाला 2 धावाच मिळतील. ही एक कसोटी आहे फलंदाजांची की त्यांना त्यांचे आवडते स्ट्रोक खेळता येत नाही का, तर त्या ठिकाणी कमी धावा मिळतात आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला बॉडी ॲडजस्टमेंट करावी लागते. स्ट्रोक ॲडजस्टमेंट. धावसंख्या आपण पाहायला मिळते 29 झाले. 29. सचिन तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आउटसाइड एज. बॉल कव्हर पॉइंटला लँड होतोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचेल. एक धाव होते. पूर्ण दुसरीचा प्रयत्न. 2 फलंदाज एका साईडला आहेत आणि काय त्या ठिकाणी अपील होते. बॅटिंग स्ट्राईड मध्ये त्या ठिकाणी बॅट ब्रश झाली आहे का तर नाही. पंचाचं बोट आकाशाकडे आहे का. पंचांनी बाद घोषित केलंय फलंदाजाला.
दोन फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. काय चाललंय मानस एंटरप्राइजेस भिवंडी या संघामध्ये? कारण इतका चांगला खेळ होऊनही फलंदाज कॉलिंग मध्ये मिस्टेक करतायत. गडबड करण्याची गरज नव्हती, सर्व काही सुरळीत चाललं होतं. काही अंशी स्ट्रोकची निवड चुकत होती, पण मात्र नियंत्रण खूप महत्वाचं, पण ते नियंत्रण मिळत नाहीये. आणि अशा पद्धतीने दुसरा धक्का बसतोय मानस एंटरप्राइजेस भिवंडी या संघाला. 30 धावा 2 गडी बाद. अनंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. प्रमोद म्हात्रे थोडे नाराज निराश स्वतःवर, कारण जो खेळ अपेक्षित होता प्रमोद म्हात्रे यांना, तो खेळ मात्र त्यांना खेळता आला नाहीये. अजूनही भिवंडी प्रीमियर लीगचं गेलं पर्व मला आठवते. वन साईड त्यांनी ती बॅटिंग केली होती एबी स्पोर्ट्स या संघाकडून खेळताना. तर प्रत्येकाचा एक रेकॉर्ड राहिलेला आहे, विक्रम राहिलेला आहे. आशिषजी तुमचा देखील काय विक्रम असेल, माझा सुद्धा काही ना काही विक्रम असेल, समालोचनामध्ये म्हणा किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण तर फ्रेंड्स 11 मिरावड संघासाठी कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्या आठवणी आपण या 2 दिवसामध्ये तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. एकंदरीत कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये फ्रेंड्स 11 मिरावड संघ कसा कसा खेळला, किती त्रास झाला, किती संघर्ष फ्रेंड्स 11ने केला, आपण या 2 दिवसांमध्ये जाणून घेणार आहोत. तुर्तास चालू असलेल्या सामन्याकडे जाऊया. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. नवीन फलंदाज अनंता पोचतायत. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातला. स्ट्रेंथ आहे मानस एंटरप्राइजेसकडे, कारण अजूनही दीपक पाटील यांचं येणं बाकी आहे, अजूनही सुनील पाटील यांचं येणं बाकी आहे. कित्येक क्रिकेटपटू आहेत टीम मानस एंटरप्राइजेस भिवंडीकडे, ज्यांनी भिवंडी क्रिकेट गाजवलंय. आणि म्हणूनच जरी 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले तितकंसं नुकसान नाहीये, पण जे गरजेचं होतं गोलंदाजांनी पुनरागमन करणं फ्रेंड्स 11 मिराडूसाठी, ते पुनरागमन केलेलं आहे. जरी त्यांच्या खात्यात विकेट जात नाहीये, पण तो ब्रेक थ्रू देणं गरजेचं होतं आणि ते 2 ब्रेक थ्रू या मागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिले. शेवटचा बॉल असलेल्या तिसऱ्या षटकातला ऑन स्ट्राईक बॅटर इज अनंत आणि नॉन स्ट्राईकला असणार आहेत सोमनाथ. म्हणजे सुरुवातीचे 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. 30 रन्स ऑन बोर्ड. जर आपण फ्रेंड्स 11 मिररोड या संघाचा विचार केला या 40+ कॅटेगरीतला, तर राई मुर्दा मोरबाते देखील कित्येक खेळाडू तुम्हाला या संघात खेळताना पाहायला मिळतील. मिररोडचे म्हणा, कांदिवलीचे म्हणा खेळाडू या संघात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एकंदरीत ही 40+ ओपन कॅटेगरी आहे. तुम्ही भारतातले कुठलाही खेळाडू जो 40 वर्षावरील आहे तो तुमच्या संघामध्ये निवडू शकता. ही तरतूद आयोजकांच्या वतीने केली गेली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला अवेलेबल. थ्रो होतोय पण थोडासा वाईडिश आहे, रिस्क घेतली आहे. बॅटिंग एंडला थ्रो मिळतात या 2 धावा. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे निर्णयासाठी. बॅटिंग एंडला आपण थ्रो केला ते पाहिला आणि त्या ठिकाणी बॅट वर झाले आहे का की नाही ते आपण पाहणार आहोत. वॉररूममध्ये चेतन पाटील येत आहेत, आमचे थर्ड अंपायर. दरम्यान चांगली लढत पाहायला मिळते दोन्ही संघांची. एकमेकांच्या दरम्यान ते चुरस अपेक्षित होती, ते चुरस पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये पाहून जाणवत नाहीये की हे दोन्ही संघ 40+ कॅटेगरीतले आहेत. रेग्युलर क्रिकेट पाहतोय असाच तो अनुभव प्रेक्षकांना मिळतोय ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन. चला बॅटर सेफ आहे. चला 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 32 2 गडी बाद. चला रिची, जितू, निलेश 11 आणि वसई 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने या टॉससाठी इनिंग मध्ये टॉस होईल. 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे मानस एंटरप्राइजेस भिवंडी. बाबू बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. 32 धावा एक सिस्टमॅटिक धावसंख्या आपण म्हणू शकतोय, जरी 2 विकेट्स डाऊन झाले असतील.
मानस एंटरप्राइजेसचे. हवेत आहे बॉल, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं राहिलं. बॉल खाली आली, हातांची ओंजळ योग्य त्या वेळी बंद केली. तिसरा धक्का बसतोय मानस एंटरप्राइजेस भिवंडी. यापुढचा सामना असणार आहे रिची जितू निलेश 11 वर्सेस वसई 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयारीत राहा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर करूया. रिची जितू निलेश 11, विपक्ष वसई 11. प्लीज रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. हेमंत पाटील केवणी देवे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सोमनाथ बाद झाले. बघा थोडंसं आम्ही देखील घाई करतोय कारण आजचं वेळापत्रक आजच पूर्ण करायचं आहे. म्हणूनच पहिले सर्व सामने शाश्वती आम्ही देतोय की 5 षटकांचेच असतील. पण जर वेळ कमी जास्त झाला तर षटकांमध्ये कपात करण्याचा अधिकार आयोजकांचा असेल. ही देखील आम्ही प्रारंभिक सूचना सकाळीच देतोय. तर ओव्हरऑल जर आपण पाहिलं बाबूने भाव खाल्लाय या पूर्ण डावामध्ये. कारण आता हा महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळालाय. सोमनाथ ज्यांच्या वतीनं एक चांगला खेळ अपेक्षित होता ते बाद झाले. पण हेमंत जे नेहमीच एक पिन शिटिंगसाठी ओळखले जातात, स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर्स आहेत आणि स्लॉग हिटसाठी जास्तीत जास्त त्यांना पसंती दिली जाते. पाहूया आता हा प्रतिकार कसा राहील मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश बाबा आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कल्पेश बाबा ऑन साइडला क्रॉस बेटेड आहे. यावेळेस एरियल रूट घेऊन बॉलला डिस्पॅच केलाय. सरळ डीप मिड विकेट सीमा रेषा पार. इसको लगा डाला तो लाईव्ह जिंगल आला. हेमंत आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव षटकार. आई माऊली गो सत्वा छतवाची. जयवंत म्हात्रे यांची उत्कृष्ट संगीत योजना, संगीत पाहायला मिळते, ऐकायला मिळते. चांगला बॉल बॅक टू द बॉलर. हीच तर खासियत आहे गोलंदाज बाबूची की तो खूप चांगल्या पद्धतीने प्रतिकार करू शकतो. आता फलंदाजीचा निर्णय काय घेतलाय ते मला कळू लागले. मानस एंटरप्राइजेस भिवंडी आता कळलंय मला थोडं उशिरा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मानस एंटरप्राइजेस बाबू अराउंड विकेट. बघा यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, कंट्रोल चुकलाय. बॉल लँड होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल बॉलवर. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि बॉल कनेक्ट होते. जर बॉल भिंतीला कनेक्ट झाला तर 2 धावाच असतील. ही सूचना आम्ही अगोदरच दिली. तर जास्त काही मेहनत करण्याची गरज नाहीये. या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर जुडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सरचं स्वागत करतोय. डिका स्पोर्ट्सने देखील गेल्या 6 महिन्यांमध्ये चांगलीच प्रगती केली आहे यूट्यूब टेलिकास्टिंग मध्ये. दिनेश परमार यांची ही फर्म. 40 धावा. बॉल तो टेम्पो बाहेर काढायचा प्लीज. 2 मिनिटं 1 मिनिटं फक्त सामना थांबवा. त्या ठिकाणी आपण पंचांची परवानगी घेऊन मॅच ऑन करूया. कारण त्या झोनमध्ये जास्तीत जास्त बॉल जात असतात म्हणूनच वादाची अपेक्षा आम्ही बाळगत नाही. तर प्लीज तो टेम्पो रिमूव्ह करायचा, बाजूला करायचा प्लीज. मोहित पाटील यांची मेहनत प्रत्येक आयोजनामध्ये असते, प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये असतं असं नेहमीच आपण पाहतो. मोहित पाटील एक उत्तुंग भरारी घेतलेला खेळाडू, जेम्स बॉन्ड राईचा कॅप्टन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक यावेळेस अवेलेबल आहे एक्स्ट्रा कव्हरला. चूक होणार नाहीये. अंडर आर्म थ्रो. थोडासा आखूट टप्प्याचा थ्रो होता पण ती तयारी नव्हती हेमंतची धाव घेण्याची. कारण अगोदरच 2 धक्के धाबचीच्या स्वरूपात बसलेले आहेत. अजून धक्क्याच्या तयारीमध्ये मानस एंटरप्राइजेस भिवंडी नाही आहे. धावा मिळते 1. धावसंख्या पोहोचते 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बाबू यांची आपण पाहिली. 2 षटकं त्यांच्या वतीनं हाताळले गेलेले आहेत.
ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल शफल झाले बघा, ऑफस्टमच्या बाहेर पोचले हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं आणि बॉलची पिचिंग ऑफस्टमच्या बाहेर ठेवली बाबू यांनी. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय मानस एंटरप्राइजेस भिवंडी या संघाची 3 गडी बाद 41 धावा. 41 runs on board for the loss of 3 wickets after 4 overs team मानस एंटरप्राइजेस भिवंडी. चला तयारीत राहायचं आहे. रिची जीतू निलेश 11 डोंबिवली वर्सेस वसई 11. दोन्हीचे कॅप्टन्स तयारीत राहा. आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत टॉस. आता 3 पर्याय आतापर्यंत वापरलेले आहेत. श्रीकांत, बाबू, सचिन. आता फ्रेश बॉलर यूज करावा लागेल स्लॉग ओव्हरसाठी टीम फ्रेंड्स 11ला आणि तो पर्याय कुठला असेल पाहूया. पर्याय तर वेगवेगळे जसा मी उल्लेख या अगोदर केलाय, पण मात्र योग्य तो पर्यायच तुम्हाला विजयी करू शकतो. आता यानंतर समालोचनामध्ये दुसरा पर्याय तुम्ही ऐकणार आहातच. आशिषजी पांडे यांचा हिंदी भाषेतील आवाज आणि चांगलीच कामगिरी त्यांची बॉलर आणि बॅटर म्हणून राहिलेली आहे. पण त्यानंतर मायक्रोफोन हातात आल्यानंतर आता अँकर म्हणून देखील तितकीच चांगली एक्स्ट्रा इनिंग त्यांच्या वतीने साकारली जाते. बघा जास्त वेळ नाही मित्रांनो आपल्याकडे. आपल्याला आज 7 सामन्यांचं वेळापत्रक पूर्ण करायचं आहे, म्हणून 25 मिनिटांचा कालावधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे. त्या 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं हाताळून पूर्ण करायची आहेत. त्याचमुळे निवड लवकर करा हीच विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. आपल्या वतीनं सहकार्य मिळेल या स्पर्धेला हीच अपेक्षा आम्ही बाळगतोय. आणि त्या बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत प्रफुल्ल पाटील. घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर आता पाहूया तशीच बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते का प्रफुल्लची. पण समोर कोण आहे हेमंत, जो नेहमीच अटॅकिंग मूडवर असतो. या अगोदर एक उत्तुंग स्ट्रोक त्याच्या वतीने आपण पाहिला. पण आता पाहूया त्यानंतर 4 बॉल्समध्ये 9 धावांवर तो खेळतोय. आणि आता शेवटच्या षटकावर जेव्हा फलंदाजांकडे जास्त पर्याय नसतात, फक्त आम्हाला अटॅक करायचा आहे, जास्त काही आम्हाला विचार करायचा नाहीये, तो ॲडव्हान्टेज फलंदाजांना जातो. पण याच गोष्टीचा फायदा उचलता गोलंदाज देखील त्यांची चतुराई वापरतात आणि आपल्या विळख्यामध्ये गोलंदाज फलंदाजांना अडकवत असतात. पाहूया ही चुरस कशी रंगते मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल वर्सेस हेमंत. चला वाहनं मैदानाच्या आतमध्ये थांबवू नका अशी मी नम्र विनंती करू इच्छितो आयोजकांच्या वतीनं. तसेच जेम्स बॉन्ड राईच्या सर्व आमच्या खेळाडूंच्या वतीनं ही विनंती आम्ही करतोय. जसा मी उल्लेख केला ऐतिहासिक मैदान आहे बालयोगी सदानंद महाराज क्रीडांगण श्री क्षेत्र राई. या क्रीडांगणावर कित्येक वर्षांपासून आपण क्रिकेट पाहतोय, खेळतोय, आत्मसात करतोय, आठवणीत सामावून ठेवतोय. आणि म्हणूनच या मैदानाला विशेष ओळख आहे. स्पर्धा कुठली असो प्रेक्षकांची गर्दी नेहमीच या मैदानावर असते. हेच या मैदानाचं वैशिष्ट्य आहे आशिषजी. चला प्लीज जे पंच निर्देशित करतायत ते निर्देश पाळायचे आहेत. प्रफुल्ल बॉलिंग मार्कवर अराउंड द विकेट. बॅक ऑफ द हँड ऑन साइडला पुल क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. त्या ठिकाणी कॅच कॅरी होता राहिली. मंगेश यांचा तो प्रयत्न वेगाने बॉलवर पोहोचले होते. खरंच कठीण आहे लेस एलिव्हेटेड कॅचला कॅरी करणं. फ्लॅटेड स्ट्रोक होता, वेग जास्त होता हा स्ट्रोकचा आणि त्या स्ट्रोकला ओळखणं आणि त्यानंतर बॉलचा पाठलाग करणं खरं तर कठीण असते. पण चांगला प्रयत्न मंगेश यांचा पाहायला मिळाला. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे जातोय फाईन लेगला. मिळत आहेत किती धावा ते पंच दर्शवतील. 2 धावा मिळतील. बिहाइंड द विकेट तुम्ही कितीही लांब मारा तुम्हाला 2 धावा मिळतील. थेट तुम्ही रोडवर जरी बॉल मारलात तरी सुद्धा 2 धावा मिळतील. कधी कधी आम्ही मार्मिक बोलतो, कधी आवश्यक असते प्रेक्षकांना थोडंसं हसवणं गरजेचं आहे. धावसंख्या पोहोचते 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. कधी कधी बॉलला फ्लाईट देण्याचा फायदा होतो. बॉलची गती जरी कमी असली, बॉलला फ्लाईट मिळाली तर फलंदाज अग्रेसिव्ह मूडमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. पण बॉलची फ्लाईट आणि त्यानंतरचा टेक ऑफ ओळखला जात नाही. पण यावेळेस ओळखलाय. ऑन साइडला क्रॉस बॅटेड आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. मंगेश जजमेंट चुकले आणि हा चौकार असेल. मंगेशचे जजमेंट बघा झाडाखाली पोचले. खरं तर खूप कठीण आहे. ते झाड आहे, झाड येते दृष्टिक्षेपात येते पण त्यानंतर तो प्रयत्न बघा ते दर्शवतात की झाड ऍक्च्युली मध्ये आलं होतं. त्याने जजमेंट घेतलं व्यवस्थित. पण असो या 4 मिळाल्या. धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावर. 48 रन्स. बघा पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या पण त्यानंतर टप्प्याटप्प्यानं धावसंख्याचा आलेख
कमी झाल्या ही संधी आहे आणि ही संधी नावावर केली जाईल. आणि आता मात्र कॅच कलेक्ट होते. हा चौथा धक्का बसतोय आणि आता बॉल डिलिव्हर झाला त्या षटकात एकूण 5 धावसंख्या झालेली आहे 48. एका बाजूला पॉवरफुल प्रफुल्ल आणि एका बाजूला हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पॉवरफुल प्रतीक यांनी तर आपली गोलंदाजी कुठल्या दर्जाची आहे तो दर्जा अतिगुणवत्ता दाखवली. ज्या षटकात फक्त 7 धावा खर्च करताना एक विकेट मिळवला आणि आता शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 48 झाली, 48 रन्स. लास्ट बॉल, शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या डावातला आणि तो फेस करणार आहेत पायगावचे दीपक मडवी. प्रफुल्ल पाटील अराउंड द विकेट, बॉलला जाऊ दिलंय, चेक केलंय, त्या ठिकाणी शफल झालेत आणि त्याच गोष्टीचा आढावा पंचांनी घेतला आणि हा डॉट बॉल आहे. अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजे 48 धावा जिंकण्यासाठी 30 बॉल्स 49 धावांची गरज. 30 बॉल 49 रन्स रिक्वायर्ड टू विन. वसई 11 कॅप्टन चला या टॉससाठी या फास्ट. आपण लगेच टॉस क्लिअर करून घेऊया. रिची, जितू, निलेश. निलेश दत्तांचा खेळ आज आम्हाला भाईंदरमध्ये पाहायला मिळेल. ज्यांनी ग्रामीण क्रिकेट पासून रजा घेतलेली आहे, निवृत्ती घेतलेली आहे आणि काय तो मोमेंटम होता. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात तो मोमेंटम यायला हवा. जितका चांगला तुमचा खेळ होईल तितकं प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला मिळेल. आणि निलेश म्हात्रे ज्यांच्या निवृत्तीचा क्षण आणि प्रेक्षकांचा तो प्रतिसाद. चला या वसई 11 टीम कॅप्टन. चला या कॅप्टन्स. चिराग दवे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. वसई 11 आणि रिची, जितू, निलेश टीम कॅप्टन्स या. निलेश आता रेडी आहे टॉससाठी. वसई 11 चला या फास्ट, आपल्याकडे वेळ कमी आहे. इनिंग ब्रेकमध्ये जितू, निलेश 11चे कॅप्टन रेडी आहेत आणि आपण देखील अनुभवी आहात. वारंवार सूचना करणं आम्हाला देखील थोडंसं गैर वाटते. त्याचमुळे मी नम्र विनंती करू इच्छितो की या वसई 11 प्लीज टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. चला जसा दुसरा डाव सुरू होईल आपण ऐकूया आवाज अनुभवी असा आशिषजी पांडे यांचा. आपके शहर में आकर बढ़ जाती है, आप सभी लोगों से मिलने की कशिश. आपका हार्दिक हार्दिक स्वागत करता है आपका अपना पांडे आशीष. तो बहुत बहुत स्वागत आप सभी लोगों का 40+ के इस टूर्नामेंट में. मीरा भाईंदर लीजेंड्स क्रिकेटर्स और जिनके याद में जिनको श्रद्धांजलि भी दी गई, हमारे बीच उपस्थित थे आदरणीय श्री विनोद म्हात्रे जी, नगर सेवक जी. इनके हाथों से, इनके कर कमलों से आज इस टूर्नामेंट का उद्घाटन हुआ, गणेश वंदना हुई, टॉस की वहाँ भूमिका हुई. तो सारे जो खिलाड़ी जो आज हमारे बीच नहीं हैं,
इमरान मलिक जो फ्रेंड्स के लिए खेला करते थे, विशाल ठक्कर जो चिंटू के नाम से प्रख्यात थे, फ्रेंड्स 11 के लिए खेला करते थे, असलम शेख, इन्हें कौन भूल सकता है। एक जबरदस्त व्यक्तिमत और एक जबरदस्त खिलाड़ी जो राजेंद्र 11 के लिए उन्होंने अपना परचम लहराया, जयेंद्र मात्रे। ये एक जबरदस्त ऊर्जावान खिलाड़ी, जेम्स बॉन्ड, राइट जेम्स बॉन्ड के एक जबरदस्त जुझारू खिलाड़ी। कांचन राउत की बात करें, अजीत राउत जो दोनों ही आर के मोरवा के लिए खेला करते थे। भानुदास पाटिल अपने आप में एक बड़ा नाम, ओम ब्रह्मदेव के, और साथ ही साथ रवि भगत, एक स्टाइलिश, एक जबरदस्त बैटर रवि भगत, ओम ब्रह्मदेव के। और अंडरम का एक यूं कहें कि किसी तरह से उन्होंने ख्याति प्राप्त करने की कोशिश जो की थी अंडरम के मोहम्मद जावेद, तो आज हमारे बीच नहीं है। हम इन्हें भी श्रद्धांजलि देते हुए और अब मुकाबले की ओर रुख करते हैं। जो भी व्हीकल्स, जो भी गाड़ी, जो रिक्शा उस समय वहां पर उपस्थित है, निवेदन करेंगे कि प्लीज आप लोग बाउंड्री लाइन के बाहर अपनी गाड़ी को पार्क करें। तो मुकाबला खेला जा रहा है फ्रेंड्स 11 विरुद्ध मानस 11 भिवंडी के बीच में। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का निर्णय लेते हुए और निर्धारित 5 ओवरों में जो रन बने हैं, 48 रन बनते हुए 49 रनों का वहां पर लक्ष्य रखा गया है। तो यानी कि टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का निर्णय, कोशिश और उम्मीद यही थी कि पहले बल्लेबाजी करें, एक बड़े स्कोर तक पहुंचे और उसके बाद जब विपक्षीय टीम बल्लेबाजी करने आए तो शुरुआती दौर में कहीं ना कहीं विकेटें लेने की कोशिश की जाए। तो इस समय आप देखेंगे दोनों ही, जिस तरह से मनीष पाटिल ने कहा, यूं कहा जाए तो मनीष पाटिल को आमतौर पर अब तक हम सुनते आए हैं और आज सौभाग्य प्राप्त हुआ राई के इस ऐतिहासिक मैदान में मनीष पाटिल के साथ कॉमेंट्री करने का। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज प्रफुल्ल और कैलाश की ये दोनों प्रारंभिक जोड़ी इस समय पहली गेंद थी जिसे रक्षात्मक तरीके से ड्राइव करते हुए अलॉन्ग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर वहां पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन के साथ अपना खाता खोलते हुए कहते हैं ना कि जिंदगी में किया गया पहला कार्य और पहला प्यार ये बहुत मायने रखता है। यहां पर शुरुआत करते हुए इस पहले रन के साथ और रन बनाने का सिलसिला और जीत की ओर अग्रसर होते हुए फ्रेंड्स 11 के ये दोनों जबरदस्त बल्लेबाज। बात करें कैलाश पाटिल अब स्ट्राइक एंड पर, वहीं बॉलिंग की जिम्मेदारी निभाते हुए राजन की ये गेंद दाएं हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए कवर्स की ओर इस गेंद को खेलते हुए। दोनों ही बल्लेबाजों की बात करें तो एक परिपक्व खिलाड़ी हैं, परिपक्वता से सराबोर हैं, लेकिन वही देखना पड़ेगा कि मानस 11 भिवंडी जिस तरीके की उन्होंने बल्लेबाजी की थी उसके बाद दोनों बाएं हाथ के गेंदबाजों ने एक बिल्कुल प्रश्न चिन्ह लगा दिया था। ओवर की अगली गेंद इस बार चॉप करना चाहते थे, बहुत ही अच्छी गेंद, इस गेंद में रफ्तार भी थी, विकेट कीपर के हाथों में जाती हुई, कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं। और इस मैदान की अगर बात करें तो कई बदलाव देखने को मिले। ज्योग्राफिकल एरिया, भौगोलिक आकार की बात करें तो मैदान, हालांकि इस मैदान पे कई ऐतिहासिक क्षण देखने को मिले। यहां पर ये मंकड़ विकेट गिरता हुआ बड़ा ही दुर्भाग्य रहा, निकल चले थे, चहलकदमी की थी। कैलाश पाटिल निराश जरूर रहेंगे और बिल्कुल निराश होकर
जैसे कि हम बार बार कहते हैं कि आपका एक अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आप भेज दें। फ्रेंड्स 11 नए बल्लेबाज, इनका नाम बता दें। फिलहाल प्रफुल्ल तैयार, ये ओवर की अगली गेंद इस बार ड्राइव करते हुए, गेंद उतनी अच्छी तरीके से बल्ले पर आई नहीं, हालांकि पॉइंट बैकवर्ड पॉइंट पर जब तक खिलाड़ी कवर्स की ओर से आते, इस दरमियान पूरा समय था 2 रन पूर्ण करने का। 2 रनों के साथ स्कोर में इजाफा, 4 रन 1 विकेट के नुकसान पर। और बिल्कुल एक यूं कहा जाए एक हास्यपद यहां पर दुर्घटना होती हुई निकले आगे जरूर थे, लेकिन गेंदबाज ने बिल्कुल वहां पर रनआउट करते हुए मंकट विकेट जिसे हम कहते हैं, कैलाश पाटिल निराश जरूर रहेंगे। और बड़ी दिलचस्पी से कैलाश पाटिल की ओर देखा जा रहा था कि उनकी बल्लेबाजी क्या जबरदस्त तरीके की वो बल्लेबाजी करते हैं। प्रफुल्ल तैयार, फुल टॉस गेंद पैरों पर आप इस तरीके की गेंद करेंगे तो निश्चित रूप से वहां पर रन मिलेंगे। देखना है कितने रन हम अंपायर के निर्णय का इंतजार करेंगे, जबकि ये गेंद जाती हुई स्क्वायर लेग डिक्लेयर जोन में 2 रनों के साथ स्कोर में और बढ़ोतरी होती हुई। स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर। 49 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए एक पलटवार किस अंदाज में होगा, क्योंकि प्रफुल्ल भोसले की अगर बात करें तो जिस तरह से उन्होंने बहुत ही जबरदस्त अंदाज में अंतिम डेथ ओवर की गेंदबाजी की थी, अब बल्ले से जोहर दिखाते हुए यहां पर थोड़ा सा बैकफुट पर जाकर पंच करते हुए ऊंचा उठ चुका है, मिस जज होता हुआ। और निश्चित ही रूप से यूं कहें कि लंबी सांस लेते हुए एक बड़ी राहत महसूस करते हुए, क्योंकि एक बड़ी मछली जाल में फंसने जा रही थी, लेकिन वहां पर दुर्भाग्य रहा विपक्षीय टीम का। और कहीं ना कहीं फ्रेंड्स 11 के इस बल्लेबाज को, इस निष्ठावान, इस जबरदस्त ऊर्जावान और बेहतर बल्लेबाज को जीवन दान मिलता हुआ। ओवर हुआ पहला समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद 8 1 विकेट के नुकसान पर। अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल अपार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल अपार, हे लागेल अपार, लागेल अपार, लागेल अपार, लागेल अपार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल अपार. जरा हमें नाम बता दें बल्लेबाज। अमोल आए हैं बल्लेबाजी करने के लिए, तो अम्मू के नाम से जाने जाते हैं। फुल टॉस गेंद थी जिसे कारपेट के सहारे खेलते हुए मिस फील्डिंग, और 2 रनों के लिए जिस तरीके की बल्लेबाजी, जब बात करें मानस 11 भिवंडी के बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे थे, पहले ओवर में 21 रन, वहां पर 19 रन बना चुके थे। उसके बाद जिस तरह से फ्रेंड्स 11 के 2 बेहतरीन बाएं हाथ के गेंदबाज जब गेंदबाजी करने के लिए आते हैं, तो निश्चित रूप से एक प्रश्न चिन्ह लगाते हुए बल्लेबाजों के ऊपर, बल्ले पर ग्रहण लगाते हुए, क्या उस तरीके का कार्य यहां पर हो पाएगा। फिलहाल स्कोर जा पहुंचा है 10 1 विकेट के नुकसान पर। प्रमोद तैयार, इस बार क्रीज का उपयोग करते हुए, और बिल्कुल स्लॉट में ये थी गेंद, लेकिन वहां पर मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, और इस बार अमोल को जाना होगा। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, उतने अच्छी तरीके से टाइम नहीं कर सके। विकेट नंबर दूसरा गिरता हुआ 10 2 विकेट के नुकसान।
इसके बाद का जो मुकाबला खेला जाएगा, इस ओवर के बाद टॉस की प्रक्रिया की जाएगी, लेकिन जिस अंदाज में गेंदबाजी की गई थी, बाएं हाथ के दोनों ही गेंदबाजों ने बिल्कुल एक यूं कहें कि एक अनुशासन भरी गेंदबाजी की थी। प्रमोद की गेंद ऑफ स्टंप के दायरे के बाहर ही रही गेंद और बिल्कुल बिना समय गवाए वाइड का इशारा करते हुए, और बिल्कुल जब आपने बोर्ड पर रन बनाए हैं, आपके पास एक भरमार है रनों की, और कहीं ना कहीं जब पलटवार हो रहा है, जब रनों का पीछा किया जा रहा है, तकरीबन आपको 10 रन के औसत से रनों का पीछा करना है, ऐसे समय पर कोशिश की जाए कि आप विकेट टू विकेट गेंदबाजी करें। क्रीज का अच्छा उपयोग करते हुए यहां पर बेहतरीन स्ट्रोक डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ रीजन में एक ही रन मिलेगा, एक रन से ज्यादा कुछ नहीं। थ्रो जब तक आता एक रन, और इस एक रन के सहारे स्कोर जा पहुंचा है 12 रनों पर। बिल्कुल इत्मीनान से 2 जल्दी जल्दी विकेटें गवा चुके हैं। अब ऐसे समय पर विकेट पर जमना होगा, समय बिताना होगा, एक साझेदारी को पनपाना होगा, और कहीं ना कहीं जाके तब आप विजय द्वार तक पहुंच पाएंगे। लेकिन अगर आप रिस्क भी लें तो एक कैलकुलेटिव रिस्क लें। किस तरह से आप रिस्क लेते हैं कि कौन सी गेंद को आप किस तरफ बल्लेबाजी करते हैं, और मुहर कौन सी गेंद पर लगाते हैं, कौन सी गेंद को सीमा रेखा के बाहर खेलते हैं, ये सारा सब कुछ आपको कैलकुलेटिव होकर खेलना होगा। बिल्कुल आप एक स्तंभ की तरह वहां पर खेलें और प्रफुल्ल के ऊपर निगाहें रहेंगी। प्रमोद की ये गेंद, देखना एम्पायर का निर्णय क्या आता है। हालांकि गेंद जाती हुई फाइनल लेग रीजन पे 2 रन, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, 2 रनों के साथ स्कोर में भी बढ़ोतरी होती हुई लगातार प्रयास कर रहे हैं, लेकिन बिल्कुल जड़ में गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर जा पहुंचा है 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। दोनों ही बल्लेबाज प्रारंभिक के प्रफुल्ल और अब आए हैं जोनस। काफी लंबे समय के बाद जोनस ने जिस तरह से क्रिकेट में यहां पर एक दोबारा एंट्री ली, और जिस तरह से उन्होंने पर्दापण किया 2019 के मीरा भाईंदर प्रीमियर लीग में, इन्होंने जबरदस्त तरीके का अपना परचम लहराया था। एक बार फिर से डाउन द ग्राउंड पे, जब तक काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन से खिलाड़ी इस गेंद को फील्ड करते, एक ही रन मिलेगा। और रक्षात्मक तरीके से बिल्कुल यूं कहें कि इत्मीनान से, थोड़ा सा मैच्योर होके, परिपक्वता दिखाते हुए, तमाम चीजों को अपने मन के कोने में अंकित करते हुए अपने बल्लेबाजी को यहां पर अंजाम देना होगा। और वही करते हुए इस समय दोनों ही बल्लेबाज जो फासला है उसे कम करने की कोशिश कर रहे हैं। जोनस तैयार, फुल टॉस गेंद मिड विकेट पर प्रहार करते हुए, लेकिन वहां कोई गलती नहीं होती हुई। मैं कह ही रहा था कि बिल्कुल इत्मीनान से और अपने विकेट की अहमियत को समझते हुए स्ट्रोक को खेलना होगा, लेकिन यहां पर मुहर लग चुकी थी और विकेट नंबर 3 गिरा, स्कोर वहीं रुका। चला वसई 11 या आणि रिची जितून लेश 11 चे कॅप्टन रेडी आहेत. आपण टॉस रुकून घेणार आहोत. वसई 11 चला लगेच या टॉस साठी प्लीज फास्ट. वसई 11 चला या. चिराग दवे या, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अब्बास भाई आपण देखील या. चला या. सर्व सन्माननीय पाहुण्यांनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा एक चांगला सामना पाहायला मिळेल. पालघर एका बाजूला असेल, एका बाजूला डोंबिवली, पण निलेश मात्र एक अनुभवी असे कॅप्टन आहेत. पाहूया ते कुठल्या खेळाडूंना घेऊन आलेत. स्पिन द कॉइन. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. वसई 11 संघ नाणेफेक जिंकलेले आहेत. थोडक्यात निर्णय घेऊया कारण आपला सामना महत्वाचा आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण सर्व वसईतले खेळाडू आहे की बाकी सर्व महाराष्ट्रातले खेळाडूंना रिक्रूट केलेला आहे? वसईतले. व्हेरी गुड. निलेश दादा तुमच्यासाठी एक खास प्रश्न असेल की सर्व डोंबिवलीतले खेळाडू आहेत की तुमची तर रिच फार मोठी आहे, तर महाराष्ट्रातील क्रिकेटपटू खेळताना पाहायला मिळतील? नाही, आम्ही सर्व डोंबिवलीतलेच क्रिकेटर आहोत आणि त्याच्यामध्ये आज आम्ही सर्वप्रथम पिंट्या आणि पम्या हे आम्ही सर्व ओपन क्रिकेट खेळायचो. आज कुठेतरी एकत्र खेळण्याचा आनंद घेऊ. क्या बात आहे. वसई संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि डोंबिवली संघाला करायची फलंदाजी. सब या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तयार आहेत आशिषजी पांडे. धन्यवाद मनीष जी. और जिस तरीके की टॉस की प्रक्रिया आपने देखा, श्रीकांत आपटीकर अब आ गए हैं बल्लेबाजी करने के लिए. अगला मुकाबला भी बड़ा ही दिलचस्प रहेगा. हम देख रहे हैं 40+ का ये मुकाबला. पहली गेंद थी दीपक की, जिसे डाउन द ग्राउंड खेलते हुए
अब प्रफुल्ल बिल्कुल अब यहां पर सेट होने की कोशिश करें, क्योंकि एक जीवनदान उन्हें भी मिल चुका है। अगर यूं कहा जाए कि खिलाड़ी काफी आगे निकल चुके थे, बिल्कुल एक आसान सा स्ट्रेट फॉरवर्ड कैच जरूर था वहां पर, और अपनी विकेट की अहमियत को समझ रहे हैं। अगर हम बात करें पिछले ओवर की, अंतिम गेंद पर फुल टॉस गेंद थी, जोनस कहीं ना कहीं थोड़ा सा जल्दबाजी दिखा बैठे। फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा रुकते, और जिस हिसाब से उन्होंने कमिटेड स्ट्रोक को वो खेला और थोड़ा सा इंतजार करते हुए स्ट्रोक को अगर खेलते तो निश्चित रूप से वहां पर दृश्य परिदृश्य कुछ और होता। हालांकि कहते हैं ना क्रिकेट में अगर मगर किंतु परंतु का कोई मोल नहीं होता। यहां पर एक बार फिर से लॉन्ग ऑन रीजन में श्रीकांत के बल्ले से ये स्ट्रोक आता हुआ, कोई बड़ा प्रहार नहीं लग रहा है। यानी कि जब हम प्रतिशत की बात करें तो बिल्कुल 100% योगदान इस समय गेंदबाजों का, बिल्कुल विकेट टू विकेट गेंदबाजी की जा रही। जरा सी भी गलती, जरा सी भी चूक एक बड़ा खामियाजा भुगतने पे मजबूर कर देगी। अनुशासन भरी गेंदबाजी दीपक करते हुए, बाएं हाथ के ये गेंदबाज चतुर गेंदबाज हैं और क्रीज का भी उपयोग करते हुए, लेकिन इस समय बल्ला बोला, और बल्ला बोला प्रफुल्ल का बोला। स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर। पटकी हुई गेंद थी जिसे पुल करते हुए चलती है गाड़ी, उठता है धूल, और प्रफुल्ल भोसले और अब जा पहुंचा है 29 रनों पर, 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, और 20 रनों की और आवश्यकता, 20 मोर रिक्वायर्ड। 14 गेंदे 20 रन, 14 गेंदों में 20 रनों की आवश्यकता। और बिल्कुल प्रफुल्ल के लिए आप अगर उनके बिल्कुल दाएं बाएं गेंदबाजी करते हैं तो निश्चित रूप से, माफ कीजिएगा, प्रफुल्ल पाटिल इस समय बल्लेबाजी कर रहे हैं, और जिस अंदाज में उन्होंने बैक टू बैक 2 सिक्सर खेला, ये एक बिल्कुल संजीवनी का कार्य कर बैठा, एक बूस्टर डोज। कोविड में आपने बूस्टर डोज जरूर लगवाया होगा, यहां पर बूस्टर का कार्य कर बैठे। गेंदबाज को उन्होंने बूस्टर का डोज दे दिया। क्या जबरदस्त तरीके का लॉन्ग ऑन रीजन और मिड विकेट क्षेत्र पर एक दर्शनीय, एक बेजोड़ दर्शक दीर्घा में अगर आप सिक्सर जड़ते हैं तो बिल्कुल दर्शक भी हक्का बक्का रह जाते हैं। दीपक की गेंद, इस बार श्रीकांत बिल्कुल अपने चीर परिचित अंदाज में, लेकिन ये हाई एंड हैंडसम आउट ऑफ द पार्क, 6 रन। बाद बिल्कुल पावरफुल यहां पर बल्लेबाजी देखने को मिली, एक धमाका देखने को मिला, एक विस्फोटक अंदाज आया, एक आक्रमण शैली यहां पर दिखाते हुए दोनों ही बल्लेबाजों। श्रीकांत तो बिल्कुल अपने चिर परिचित अंदाज में, इनको कई बार देखा गया है। अगर हम मुंबई उपनगर की बात करें तो श्रीकांत जब भी बल्लेबाजी करने के लिए आते तो दृश्य कुछ भी रहे, ये बिल्कुल एक बेखौफ बल्लेबाज हैं और गेंदबाज को एक छोटा बना देते हैं, बौना साबित कर देते हैं। वही किया, पहली गेंद थी जब इस गेंदबाज को उन्होंने सामना किया और बिल्कुल मिड विकेट पर खेल दिया था। हालांकि 1 रन वो बना चुके थे, लेकिन इस अंदाज में सिक्सर जड़ना काबिले तारीफ। स्कोर जा पहुंचा है 36 रन। और प्रफुल्ल पाटिल की क्या कहने कि बेहतरीन खिलाड़ी तो जरूर हैं ये। और जब इनको जब गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया था, आप देख रहे थे अंतिम डेथ ओवर की जब बात की जाए, जहां पर बल्लेबाज लाजमी है ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं, बिल्कुल गेंदबाज के ऊपर एक प्रहार करने की कोशिश करते हैं। और ऐसे समय पर प्रफुल्ल ने बहुत ही जबरदस्त तरीके की लेग कटर लेग स्पिन की गेंदबाजी उन्होंने वहां पर दिखाई। राजन आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए एक बार फिर से अपना व्यक्तिगत दूसरा और टीम के लिए चौथा ओवर लेकर। 12 में 13 रनों की आवश्यकता और यहां पर गेंद उनके बिल्कुल स्लॉट में और देखते ही देखते गेंद लॉन्ग ऑफ बॉन्ड लाइन के बाहर 6 रन।
अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार हाय नंबर 1 तो यार यहाँ पर लेकेटरी गेंद थी, पुल जरूर किया और क्या बेहतरीन वहां पर एफर्ट। हम एम्पायर के निर्णय के इंतजार जरूर करेंगे, लेकिन लाजवाब एफर्ट वहां पर थर्ड एम्पायर की तरफ रिफर किया गया। जब आपके पास तकनीक है, जिस तरह से सहयोगी कमेंटेटर मनीष जी ने कहा था कि जब आपके पास तकनीक है, जब आपके पास टेक्नोलॉजी है, तो उसका उपयोग करना चाहिए। मिड विकेट पर लाजवाब, बिल्कुल पोलार्ड के अंदाज में उन्होंने इस गेंद पर निगाहें जमाई थी और अंत समय पर उस गेंद को हाथों में लपका और क्या जबरदस्त तरीके से रिलीज किया। तो देखना है क्या ये खतरे की घंटी है। बिल्कुल थर्ड एम्पायर की तरफ इशारा गया है और दोनों ही हमारे एम्पायर्स इसे देखते हुए अंतिम रूपरेखा वो देंगे। मिड विकेट पर वो दर्शनीय, क्या ये कैच हुआ है, क्या यहाँ पर प्रफुल्ल डेंजर जोन में आए हैं, लेकिन प्रफुल्ल अच्छी बल्लेबाजी कर बैठे हैं। अब तक 12 गेंदों में 30 रन बनाकर खेल रहे हैं प्रफुल्ल पाटिल। एक संयम भरी पारी, उसके बाद आक्रमण। अभी भी हमारे एम्पायर्स इस टीवी रिप्ले के माध्यम से उस दृश्य को देख रहे हैं और बिल्कुल कोई जल्दबाजी में नहीं है, लेकिन लाजवाब बल्लेबाजी की गई। प्रफुल्ल को एक जीवन दान जरूर मिला, लेकिन उसके बाद संभल कर बल्लेबाजी की गई। जिस तरह से जल्दी जल्दी 2 विकेटें गिरे, उसके बाद आपको संभलना बहुत आवश्यक होता है और कहीं ना कहीं साझेदारी करनी होती है। वही किया प्रफुल्ल ने और उसी कड़ी को आगे की तरफ जोड़ते हुए 4 चांद लगाते हुए बल्लेबाज श्रीकांत आप्टिकर, दोनों ही बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की। कुल मिलाकर टीम की रन संख्या की अगर बात करें तो इस समय 42 रन 42। अभी भी अंपायर देख रहे हैं, जायजा ले रहे हैं, निर्णय और वहां पर निर्णय आता हुआ प्रफुल्ल की पारी का समापन होता हुआ, लेकिन प्रफुल्ल ने अपने टीम के लिए कार्य कर लिया। संयम भरी पारी, आक्रमण, रौद्र रूप, ये सारा सब कुछ उनके तेवर में देखने को मिला और बिल्कुल प्रफुल्ल पाटिल ने तो वो कार्य कर दिया जिसके लिए उन्हें भेजा गया था। एक जबरदस्त, वेल प्लेड प्रफुल्ल, क्या जबरदस्त तरीके की बल्लेबाजी। जीवन दान अगर आप ऐसे बल्लेबाज को देंगे तो निश्चित रूप से खामियाजा भुगतना पड़ेगा। आप याद करिए मुल्तान में क्या हुआ था, सुल्तान कौन बना था, 19 पर जीवन दान मिला था और ट्रिपल सेंचुरी वीरेंद्र सहवाग ने ठोक दिया था। तो यहां पर प्रफुल्ल पाटिल, आप अगर एक बड़े बल्लेबाज, एक खब्बू बल्लेबाज को जीवन दान देंगे तो टीम खामियाजा भुगतने के लिए तैयार रहना होगा। फिलहाल प्रफुल्ल पाटिल की पारी का समापन, लेकिन दृश्य है इस समय 42 रन और अभी भी 7 रनों की और आवश्यकता। प्रफुल्ल ने बनाए 30 रन 13 गेंदों का सामना करते हुए। अब आए हैं कैशू, एक नए बल्लेबाज है इस समय। अब दिलचस्प रहेगा कि इनकी भूमिका क्या रहती है। राजन तैयार, यहां पर पहली गेंद पर स्ट्रोक खेलते हुए एक रन, मिस फील्डिंग। बिल्कुल यहां यूं कहा जाए, मिस फील्डिंग शब्द का भी अगर हम प्रयोग करें तो वो उतना यूं कहें कि खिलाड़ी के साथ थोड़ी सी नाइंसाफी जरूर हो जाएगी। बिल्कुल वो आए थे गेंद को रोकने में, लेकिन जिस तरह से ग्राउंड पर एक उछाल लेती हुई गेंद टकराई और उनके सिरहाने के ऊपर से जाती हुई 4 रन यहां पर बटोरते हुए चौके के सहारे स्कोर अब जा पहुंचा है 46 रनों पर। अब 3 रनों की और आवश्यकता। 9 गेंदे 3 रन। ये फ्लाइटेड गेंद, इंतजार किया, थोड़ा सा पीछे हटे, बैकफुट पर गए, पुल करना चाहते थे, बल्ले के ऊपरी सतह पर गेंद लगी शॉर्ट स्क्वायर लेग पर। जब तक विकेट कीपर इस गेंद को फील्ड करते, छोर बदलने का वहां पर अवसर था। 1 रन के साथ यहां पर छोर बदला और स्कोर जा पहुंचा 47 रनों पर। अब केवल 2 रनों की और आवश्यकता है। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की गई। उसके पहले हम देखें कि शुरुआती ओवर में रन बने जरूर थे जब फ्रेंड्स गेंदबाजी कर रही थी। ये ओवर की अगली गेंद, इस बार ये अच्छी गेंद, ये बेहतरीन गेंद रही और कहीं ना कहीं मरहूम जो हमारे बीच अब नहीं है, ऑस्ट्रेलिया के दिग्गज शेन वॉन की याद इन्होंने ताजा कर दी। लेग स्टंप के बाहर से गेंद को बिल्कुल अंदर की तरफ कट कर आते हुए
थोड़ी सी तेज गति की गेंद थी, एक बार फिर से हवा में खेल बैठे हैं, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं और क्या जबरदस्त तरीके से इस खिलाड़ी ने तो जैसे मन बना लिया है कि बिल्कुल सिंगल हैंडेड कैच को वहां पर लपकेंगे। फिलहाल 1 रन और वहां पर मिलता हुआ इस 1 रन के साथ तो ओवर हुआ समाप्त। कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति के बाद बराबरी पर स्कोर आज चला है, केवल 1 रन की यहां पर आवश्यकता है। अब अंतिम ओवर लेकर देखना है कौन से गेंदबाज आते हैं, क्या चमत्कार हो पाता है, लेकिन यहां पर चेजिंग कंपलसरी है। सोमनाथ आए हैं गेंदबाजी करने के लिए, लेकिन हमने देखा कि 40 प्लस का ये मैच है। अमूमन लेदर क्रिकेट की अगर बात करें, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की बात करें, तो यहाँ पर कोई उम्र नहीं होती कि आपको कब संन्यास लेना है, कब मैच से अलविदा करना है, कब आपको इस क्रिकेट के फॉर्मेट से बाहर जाना है। सोमनाथ तैयार, बहुत अच्छी गेंद कही जा सकती है, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली, वाइड का इशारा आता हुआ और इस एकत्रित के साथ यहां पर फ्रेंड्स 11 ने इस मुकाबले को जीतते हुए क्या बेहतरीन तरीके से यहां पर बल्लेबाजी की, बिल्कुल 6 विकेटों से इस मुकाबले को जीत लिया फ्रेंड्स 11 ने। बहुत बहुत बधाई। और मानस 11 भिवंडी की यही कहेंगे कि बेटर लक नेक्स्ट टाइम, हार्ड लक टू यू। बहुत ही अच्छा यहां पर मुकाबला खेला गया। पहला मुकाबले की अगर बात करें, यूं तो 40 प्लस के ये खिलाड़ी हैं, लेकिन थ्रो आप देखें तो बिल्कुल स्टंप के करीब, गेंदबाजी देखें तो बिल्कुल सटीक। दोनों ही टीमों से मैं निवेदन करूंगा कि हैंडशेक करें और बिल्कुल क्रिकेट की जो एक फॉर्मेलिटी है उसे पूर्ण करें। मानस 11 भिवंडी के राजन आप आए और अब्बास से संपर्क करें और बिल्कुल